विभाजक म्हणजे काय, तर एखादी जी संख्या आहे त्या ती संख्या कोणकोणत्या पाड्यात येते, म्हणजे त्या संख्येचे अवयव कोणकोणते आहेत त्याला म्हणायचं विभाजक. म्हणजे समजा 9 ही संख्या आहे, मग 9 संख्या कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते, तर 1 या संख्येत येते, 3च्या पाड्यात येते, 9च्या आणि 9च्या याच्यात येते. म्हणजेच 9 या संख्येचे विभाजक 1, 3 आणि 9 आहेत. या संख्येचे विभाजक कोणकोणते आहेत मग 1, 3 आणि 9. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, संख्या कोणतीही असली तरी ती एकाच्या पाड्यात येतेच. म्हणजे 1 हा त्या संख्येचा अवयव आहेच, म्हणजे 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक आहे. आणि प्रत्येक संख्या ही त्याच संख्येच्या पाड्यात येते, म्हणजे प्रत्येक संख्या ही त्याच संख्येचं विभाजक असते. बघा आता 5 पाहू आपण. 5 कोणत्याच पाड्यात येत नाही, मात्र 1 आणि 5 म्हणजे 1 हा प्रत्येक संख्येचा अवयव आहे आणि ती त्या त्याच पाड्यात येत असते. म्हणजे 1 आणि 5 ज्या संख्येचे विभाजक ही 1 आणि 30 संख्या असते त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्येचे अवयव हे फक्त 1 आणि 30 संख्या असते त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. अशा प्रकारे विभाजक म्हणजे त्या संख्येचे अवयव. आता विभाज्य म्हणजे काय, तर 25 ही संख्या आहे आणि या संख्येचा आपण 5 ही संख्या विभाजक आहे का हे पाहू आपण. 5 ही संख्या विभाजक आहे का हे कसं पाहायचं, तर बघा भागाकार करून पाहू आपण. 25 भागेला 5. 5 हे भाजक आहेत आणि 25 हे भाज्य. मग आपण या 25 ला 5 ने भागाकार केला तर बघा 5 5 25. 25 तून 5 गेले 0 राहिले, 2 2 गेले 0 राहिले, म्हणजेच बाकी ही 0 उरली. याचाच अर्थ असा की 25 या संख्येचा 5 हा विभाजक आहे, म्हणजेच 5 ने ही संख्या विभाज्य आहे. विभाज्य म्हणजे त्या संख्येचा ती संख्या अवयव असणे याला म्हणायचं विभाज्य. मग विभाज्य कधी असते, जेव्हा बाकी 0 उरते. समजलं. बघा ह्या मी काही संख्या दिलेल्या आहेत फळ्यावरती. आता पहिली संख्या आहे 32, दुसरी संख्या 9, तिसरी संख्या 27 आणि चौथी संख्या 12. आता या संख्येचे हे अवयव आहेत का हे आपण पाहू. म्हणजेच अवयव म्हणजेच मग हे या संख्येचे विभाजक आहे का हे आपण पाहू. विभाजक बघा आता 2 या संख्या 32 चे अवयव येतात, कारण 16 दुनी 32, म्हणजे ही संख्या या संख्येचा 2 विभाजक आहे. आता 9 बघा 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10, म्हणजे हा 9चा 2 विभाजक आहे का, नाही. 27 आहे का, सांगा मोठ्यानं. नाही. 27 आहे का, नाही. 12 आहेत का, 12 आहेत. आता बघा 32 चे 3 विभाज्य आहे का, नाही. 9 चे आहे. 27 चे 12चा 3 विभाजक आहे का, आहे. 32चा 5 आहे का, नाही. 9चा
27चा आणि 12चा नाही. बघा या संख्येमध्ये 5 हा विभाजक कोणत्याच संख्येचा नाही. बघा आता आणखी आपण संख्या वाढवली 6 जर घेतली तर 6 हे अवयव आहे का हे आपण पाहू. बघा 32 चे 6 विभाजक आहे का? नाही. 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 आहे. अशा प्रकारचे अवयव. आता हे अवयव पाहण्याचा आपण अतिशय शॉर्ट पद्धती पाहणार आहोत. यालाच म्हणायचं मग विभाज्यतेच्या कसोट्या. यामध्ये आपण ती संख्या त्या संख्येला विभाज्य आहे का हे आपल्याला समजणार आहे. पहिल्यांदा पाहू आपण 2 ची कसोटी. 2 ची कसोटी. मी सांगू? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर ती 2 ने विभाजक आहे. व्हेरी गुड. बघा म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा जर अंक असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य आहे. बरोबर. म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 0, 2, 4, 6, 8. बघा आता ही संख्या आहे 32,87,221. आता ही संख्या आहे तर ही संख्या किती मोठी असली तर आपण क्षणात सांगू शकतो. आता आपल्याला आहे का? नाही. कारण हे एकक स्थान आहे. हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000. एकक स्थानी किती आहे? 1. म्हणजे ही या संख्येला विभाज्य नाही. एक ची कसोटी घेतली तर आहे. एक ची प्रत्येक संख्या ही 1 ला विभाज्य आहे. प्रत्येक कोणती संख्या. कारण ज्या नैसर्गिक संख्या आहेत ह्या पूर्ण क्रमाने जे येतात म्हणून ते 1 ला विभाज्य असतात. 80 ही संख्या विभाज्य आहे का? हो. कारण एकक स्थानी काय आहे? 0. आता नाही. 2353. बाकी संख्या कोणती आहे हे यामध्ये महत्वाचं नाही. फक्त आपल्याला काय पाहायचं? एकक स्थान. एकक स्थानी काय आहे? मग काय आहे एकक स्थानी? 3. मग आपल्या कसोटीमध्ये बसते का ते? नाही. एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? यापैकी एखादा अंक पाहिजे. म्हणजे ती संख्या सम पाहिजे. सम हीच कसोटी आपल्याला समसाठी आहे. समसंख्या की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर ती संख्या सम असते. अन्यथा ती संख्या मग विषम आहे. मग विषम संख्या हे सोडून मग कोणकोणते राहिले? 1, 3, 5, 7, 9. 1, 3, 5, 7, 9 हे झाली आपली 2ची कसोटी. समजलं? तीनाची सांगू. आता 3ची कसोटी पाहू आपण. ज्या संख्येतील एकक अंकाच्या बेरीजला 3 ने निश्चित भाग जात असेल तर ती संख्या 3 ने विभाज्य आहे. आणखी कोण सांगते 3ची कसोटी? आपल्याला काय 3ची कसोटी कोण सांगते? बघा 3ची कसोटी आपल्याला 3ची कसोटीसाठी असं एकक स्थान आपल्याला पाहायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे? 3ची कसोटीसाठी आपल्याला त्या संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकाची बेरीज पाहायची. बघा आता समजा उदाहरणार्थ पाहू आपण संख्या 952 ही संख्या आहे. बघा 952. आता या 952 मधली संख्या कोणकोणत्या आहेत? 9 आहेत, नंतर 5 आहेत आणि 2 आहेत. बघा तर या संख्येची बेरीज करून पाहायची. 5 आणि 2 7, 7 आणि 9, 7 आणि 9 किती झाले? 16. 3च्या पाढ्यामध्ये 16 आहेत का? नाही. कारण 3 5 15, 3 6 18 म्हणजे 16 बेरीज येते. म्हणजे 3च्या पाढ्यामध्ये ही संख्या येत नाही. म्हणजे ही संख्या 3 ला विभाज्य नाही. मग आपली कसोटी आपण काय करायचं? ही कसोटी कशी असते तर त्याच्या अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज. मग हे जे अंक दिलेले आहेत याची बेरीज करून पाहायची. ते जर 3च्या पाढ्यात जर येत असेल तर ती संख्या 3 ला विभाज्य आहे. पुन्हा उदाहरण पाहू आपण. पुढची संख्या पाहू आपण. बघा संख्या कितीही मोठी हो. बघा आता ही संख्या, या संख्येतील अंक कोणकोणते आहेत? अगोदर ही संख्या कोणती आहे? कोण सांगते?
पूर्ण संख्या कोणती आहे ही? 6,21,621 बरोबर. 6,21,621. यामधील अंक कोणकोणते आहेत मग बघा. हा 1 2 नंतर हा 6 नंतर हा 1 नंतर हा 2 आणि 6. याची बेरीज बघा. 6 2 8 8 9 9 6 18 पुढे याची 9 6 15 15 15 2 17 17 आणि 1 18. तीनाच्या पाड्यात 18 येतात. म्हणजे ही संख्या 3 ला विभाज्य आहे. बघा मग आपल्याला भागाकार करायची गरज आहे का एवढी? नाही. समजली ही पद्धत? काय करायचं, फक्त 30 जी संख्या आहे या संख्येतील अंकांची बेरीज करायची. 3 साठी 2साठी वेगळी. 2साठी काय पद्धत आहे आपली की त्याच्या एकक स्थानी हे अंक पाहायचे. म्हणजेच मग आपली ही 3 ची कसोटी काय होईल? अंकांची बेरीज. काय करायचं आपल्याला? अंकांची बेरीज. त्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3 च्या पाड्यात यायला पाहिजे. साक्षी दिली बघ काय त्याच्यावर काहीतरी आलं. 3 ची बेरीज, अंकाची बेरीज ही 3 च्या पाड्यात यायला पाहिजे. समजलं 3 ची कसोटी? आता 3 नंतर आपण 4 ची कसोटी पाहू. बघा 4 ची कसोटी. प्रत्येक कसोटी ही वेगळी आहे. जसं कसोटी म्हणजे आपण एखादं सोनं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण जसं सोनाराकडे जातो आणि ते आपल्याला काही क्षणात सांगतात, तसं ह्या कसोट्या आहेत की आपण काही विचार न करता आपण त्या कसोटीचा वापर जर केला तर आपला वेळ वाचतो. आता 4 ची कसोटी. 4 ची कसोटी पण अतिशय सोपी आहे. काय करायचं, कोणाला माहिती आहे 4 ची कसोटी? बघा जी संख्या आहे, आता बघा जी संख्या दिली आहे, जी संख्या दिली आहे त्या संख्येचे शेवटचे अंक, शेवटचे 2 अंक म्हणजेच शेवटची 2 अंकी संख्या, शेवटचे 2 अंकापासून जी संख्या आहे शेवटचे 2 अंक म्हणजे एकक दशक. शेवटचे 2 अंक एकक दशक होणारी संख्या, होणारी संख्या ही 4 च्या पाड्यात असावी. जर 4 च्या पाड्यात नाही तर समजून चालायचं ती संख्या 4 ला विभाज्य नाही. उदाहरण बघू आपण. बघा 10,924. आता शेवटचे 2 अंक कोणते आहेत? 24. आणि मग 4 बघा 24 4 च्या पाड्यात येते का? 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 25 4 7 24. म्हणजे शेवटच्या 2 अंकाला 4 ने निशेष भाग जातो. म्हणजे ही संख्या 4 ला विभाज्य आहे. पुढची संख्या बघू आपण. 22. 4 च्या पाड्यात 22 येतात का? नाही. म्हणजे ही संख्या 4 ला विभाज्य नाही. 4 ला ही संख्या विभाज्य नाही. पुढे ही संख्या पहा आता. संख्या कोणतीही असो आपल्याला त्या संख्या फक्त शेवटचे 2 अंक पाहायचे. शेवटचे अंक काय आहेत? शेवटचे 2 अंक 32. शेवटचे 2 अंक आहेत 32 आणि 32 4 च्या पाड्यात येते का? बघा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 25 4 7 24 4 7 28 4 8 32. म्हणजे ही संख्या 4 च्या पाड्यात आहे. जर त्या संख्येच्या एकक स्थानी बघा ती संख्या समजा आहे
ही संख्या आहे. शेवटचे दोन अंक डबल झिरो आहेत, म्हणजेच ती संख्या चाराला विभाज्य आहे. हे पण लक्षात घ्यायचं, जर दोन शून्य असले तरीही ती संख्या विभाज्य असते. समजलं चाराची कसोटी? काय चाराची कसोटी? मग फक्त शेवटचे जे दोन अंक आहेत, शेवटचे जे दोन अंक आहेत हे चाराच्या पाड्यात असायला हवे. समजलं चाराची कसोटी? पाचची कसोटी पाहू आपण. पाचची कसोटी, पाचची कसोटी सर्वात सोपी कसोटी आहे, एकदम सोपी. तर काय आहे? फक्त हा बरोबर, व्हेरी गुड. एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असायला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, काय आहे एकक स्थानी? 2125 या संख्येचे एकक स्थानी काय आहे? 5. म्हणजे ही संख्या 5 ला विभाज्य आहे. नाही, कारण एकक स्थानी काय आहे? 2 आहे, म्हणजे ही संख्या 5 ने विभाज्य नाही. समजलं? मग 1 ते 5 पर्यंतच्या कसोट्या एकदा पुन्हा बघा. सर्व सांगतो मी तुम्हाला. कसोट्या समजल्या एवढ्या 1 ते 5 पर्यंतच्या? बघा आता 1 ते 5 पर्यंतच्या कसोट्या पुन्हा एकदा बघा. 1 ते 5 दोनाची कसोटी पाहिली आपण. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक जर असेल तर ती संख्या 2 ने विभाज्य आहे. 3 ची कसोटी पाहिली आपण. एक सर्व अंकांची बेरीज पाहायची. सर्व अंकांची बेरीज ही काय यायला पाहिजे? 3च्या पाड्यात यायला पाहिजे. 4ची पाहिली आपण. ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकापासून तयार होणारी संख्या ही 4च्या पाड्यात असायला हवी. 5ची पण पाहिली. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 ही संख्या असेल तर ती संख्या 5 ला विभाज्य आहे. आता बघा 6ची कसोटी पाहू आपण. 6ची कसोटी. 6ची कसोटीसाठी आपल्याला दोन अटी आहेत. एक पहिली अट म्हणजे ती संख्या सम असायला हवी. सम असावी. ती संख्या काय पाहिजे? सम असावी. म्हणजे याचा अर्थ काय होईल? मग ती संख्या कशाला विभाज्य असायला पाहिजे? 6. बघा 6 साठी आपल्याला दोन गोष्टी अट पाहिजे. एक पहिली अट आहे की ती संख्या सम असावी. सम असावी म्हणजे त्या संख्येला 2 ने भाग जायला पाहिजे. समजलं एवढं? आणि दुसरी अट अशी आहे की ती संख्या 3 ने पण विभाज्य असावी. बघा म्हणजे 2 पण विभाज्य असावी आणि 3 पण विभाज्य असावी. आता उदाहरणार्थ बघा हे संख्या पाहू आपण. बघा 46 ही संख्या आहे. या एकक स्थानी काय आहे? 6. म्हणजे ही संख्या 2 ने विभाज्य आहे का? हो, 2 ने विभाज्य आहे. आता 3 आहे का? आहे का? आहे 3 विभाज्य. 3 विभाज्य केव्हा असते? जेव्हा त्या संख्या अंकाची बेरीज ही 3च्या पाड्यात आहे का? बघा याची बेरीज 10 3च्या पाड्यात नाही, म्हणजे हे 3 विभाज्य नाही. म्हणजे याचाच अर्थ हे 6 ने पण विभाज्य नाही. आपल्या दोन्ही अटी पूर्ण पाहिजे एकाच वेळेत. ते त्याला 3 पण भाग जायला पाहिजे आणि 2 पण. पुढची संख्या बघू आपण एखादी. 216 ही संख्या आहे. बघा 2 ने विभाज्य आहे का? हो, कारण काय? 2ची कसोटी काय आपली? एकक स्थानी आणि 2 ने विभाज्य आहे. 3 आहे का? बघा याची बेरीज 6 ने 1 7 7 8 9 म्हणजे 3 ने विभाज्य आहे. याचाच अर्थ ही संख्या 6 ने विभाज्य आहे. 6 ने विभाज्य आहे. त्यासाठी काय अट आहे मग? 6 ने विभाज्य होण्यासाठी ती 2 विभाज्य पाहिजे आणि 3 पण. दोन्ही एकसाथ असायला हवी, तेव्हाच ती संख्या 6 ने. कसोटी 9ची कसोटी 3च्या कसोटी सारखीच आहे. अंकांची बेरीज.
अंकाची बेरीज ही 9च्या पाड्यात यावी. उदाहरणार्थ संख्या पाहू आपण. 32,915 याच्या अंकाची बेरीज पाहू. 5 आणि 1 6, 6 आणि 9 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 17 आणि 3 20 म्हणजे 9च्या पाड्यामध्ये नाही. पुढची संख्या पाहू आपण. हो सर. बघा ही संख्या आहे. 2 आणि 1 3, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12, 12 आणि 5 17, 17 आणि 1 18 म्हणजे ही संख्या 9वाले विभाज्य आहे. समजलं? काय करायचं, अंकांची बेरीज पाहायची. अंकांची बेरीज ही 9च्या पाड्यात असेल आणि 10ची कसोटी तर कोणीही पाहिल. 10ची कसोटी काय होईल मग? 10ची कसोटी हा बस, फक्त काय एकक स्थानी 0 पाहिजे फक्त बस. 0 एकक स्थानी 0 जर असेल तर ती संख्या 10ने विभाज्य आहे. अशा प्रकारे आपण 1 ते 10 पर्यंतच्या कसोट्या पण पाहिल्या, विभाजक आणि विभाज्य हे पण पाहिलं. समजलं? आर यू अंडरस्टँड?